सातपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तत्कालीन प्रभारी प्राचार्याने बनावट बिले सादर करून 19 लाख रुपयांचा घोटाळा केलाय। याबाबत सातपूर पोलीस ठाण्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्राचार्यांसह त्यांच्या 2 वेंडरवर गुन्हा दाखल केला असून त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे। वसतिगृहासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करून ते खरेदी न करता फक्त बिले सादर करून ती वटवून संशयिताने भ्रष्टाचार केल्याचं एसीबीने फिर्यादीत नमूद केलंय। सुभाष मारुती कदम असं तत्कालीन प्रभारी प्राचार्याचं नाव असून तो सन 2017 ते 18 या कालावधीमध्ये सातपूर ITI येथे कार्यरत होता। तर कदमला साहित्य पुरवठा करणाऱ्या गेटवे सिस्टीमचे संचालक रोशन बधाण आणि गोकुळपूरकर आणि इतरांची चौकशी लवकरच सुरू होणार आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे काही दिवसांपूर्वी सातपूर ITI मार्फत वसतिगृहांतील साहित्याच्या खरेदीमध्ये कदम यांनी झोल केल्याचा तक्रार अर्ज प्राप्त झाला होता। या अर्जाची दखल घेऊन एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर घारगे यांनी पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर, वैशाली पाटील आणि नरेंद्र पवार यांना तपास करून सखोल तपास करण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार पथकाने तक्रारीचा तपास केला असता सुभाष कदमने केंद्र शासनाच्या JM पोर्टलवर नोंदणी केलेल्या साहित्याचे गेटवे सिस्टीमचे संचालक आणि पुरवठादार रोशन बधाण आणि गोकुळपूरकर यांच्यातील आर्थिक व्यवहार संशयास्पद आढळून आलाय। तर यामध्ये बनावट बिले तयार करून ती मंजूर केल्याचं आढळून आले। त्यानुसार पुरावे मिळाल्यावर उपअधीक्षक वैशाली पाटील यांनी सातपूर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंदवली आहे। त्यानुसार संशयितांवर आर्थिक अनियमितता, शासनाच्या रकमेचा अपहार, फसवणूक आणि भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदवलाय। सुभाष कदम यांनी प्राचार्य पदाचा गैरवापर करून शासकीय संकेताप्रमाणे काम न करता मनमानी केली आहे। ITIच्या अखत्यारीतील वसतिगृहात खुर्च्या, लाकडी आणि लोखंडी पलंग, कॉट, चादर, उशी आणि इतर साहित्य मागवण्यासाठी कदम याने बधाण आणि पुरकर यांच्या मदतीने केंद्राच्या JM पोर्टलवर खरेदी प्रक्रिया पूर्ण केल्याचं दाखवलं। बधाण आणि पुरकर यांनी स्पेसिफिकेशन प्रमाणे साहित्याचा पुरवठा केला नसतानाही कदम यांनी ही बाब माहिती असतानाही संगनमत करून त्यांचा फायदा करून शासनाच्या 19,23,000चा अपहार केलाय। तर अधिक तपास उपअधीक्षक बडगुजर करत आहे। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरी, नाशिक।